महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या BL गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या। आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील। तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेंगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लावर, कारले, शिमला मिरची, वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते। आमचा पत्ता BL गांजवे अँड कंपनी, मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे, मोबाईल नंबर 7507 35 45 21। धन्यवाद। आताची सर्वात मोठी अकोले तालुक्यासाठी दुःखद बातमी येते। भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे ब्रेन स्ट्रोकने वयाच्या 84व्या वर्षी दुःखद निधन झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील राहत्या घरी त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने नाशिक येथील 9+ रुग्णालयात त्यांच्यावरती 1.5 महिन्यापासून उपचार सुरू होते। महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले। मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता, त्यामुळे त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होतं। त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकरराव पिचड हे नगरमधील अकोले मतदारसंघातून 1980 साली पहिल्यांदा विधानसभेवरती आमदार झाले। त्यानंतर 2014 पर्यंत तब्बल 35 वर्षे या मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलंय। 1991 साली ते आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले। त्यानंतर त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती। 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिले। महाराष्ट्र राज्याचे नेते शरद पवार यांचे ते विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती। शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या बांधणीकरता महत्त्वाची भूमिका बजावली। केवळ आदिवासी समाजाचे नेते म्हणूनच नाही, तर पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपले स्थान निर्माण केले। त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील कार्य केले। 1999 ते 2003 या दरम्यान ते आदिवासी विकास मंत्री होते। तसेच 2013 ते 2014 या कालावधीतही त्यांनी या खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले। 2019 मध्ये त्यांनी आणि त्यांचे सुपुत्र वैभवराव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला। हा प्रवेश शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला गेला होता। त्यांचे भाजप प्रवेशाने नगरमधील भाजपची ताकद वाढली। तसेच एक पक्षामध्ये आदिवासी नव्हे तर अनुभवी नेतृत्व देखील भाजप पक्षाला मिळाले होते। मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याने ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येतील अशी जोरदार चर्चा सुरू होती। 2019 पासून त्यांचे पुत्र वैभव पिचड हे सध्या भाजपचे आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत। ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 सुमारास नाशिक येथे निधन झाले। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम राजूर या मूळ गावी शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे। अकोले विद्यालय आणि पक्ष कार्यालय यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता मूळगावी पार्थिव नेलं जाईल। तिथे मधुकरराव पिचड विद्यालयात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे।
त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्या अंत्यविधीचा प्रक्रिया सुरू होणार आहे। अशा ह्या हुनर, विकास पुरुष, जलनायक माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना महाराष्ट्र शाही न्यूज मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।